तुम्ही बघू शकता हे समोर जे गेट आहे नांदेड एअरपोर्टचं गेट आहे। आजूबाजूचा जर परिसर बघितला तर कोणी म्हणू शकणार नाही की हे एक एअरपोर्ट आहे। असो, चला आजचा आपला प्रवास राहणार आहे नांदेड ते हैदराबाद। आज मी स्टार एअरलाईन नांदेडवरून हैदराबादला जातोय। तुम्हाला आता डिटेलमध्ये दाखवेल। आता एअरपोर्टमध्ये एंट्री करतोय। एअरपोर्टच्या एंट्रीलाच हे आपल्याला एंट्री गेट दिसत आहे। गेट तर नाही आहे आणि आजूबाजूचं वातावरण बघता कोणालाच कळणार नाही की हे नांदेडमध्ये एअरपोर्ट आहे। चला निघतोय आता, आपण जातोय एअरपोर्टमध्ये। आजचा प्रवास राहील हैदराबाद। स्टार एअरलाईन थ्रू माझा हा पहिला प्रवास असेल। याआधी नांदेड एअरपोर्टवरून बऱ्याच वेळेस मी प्रवास केलेला आहे। त्यावेळेस होते बघा ट्रूजेट एअरलाईन। ट्रूजेट एअरलाईनने मी नांदेड मुंबई प्रवास केला आहे। नांदेड हैदराबाद पण केला आणि हैदराबाद तिरुपती पण केला आहे। आजचा प्रवास आहे हैदराबाद। नवीन एअरलाईन, कसा एक्सपिरियन्स असेल माहिती नाही, बघू। हे आहे मेन गेट नांदेड एअरपोर्टचं, मध्ये एअरपोर्ट। गाड्या वगैरे येतच आहे। नांदेड एअरपोर्ट का जास्त मोठं नाही आहे आणि पार्किंग एरियाही काही तेवढा मोठा नाही आहे। 5-6 कार्स आणि 9-10 बाईक आहे तिथे आणि समोरच आपल्याला एअरपोर्ट दिसून जाईल। मधात गेल्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये एअरपोर्टसुद्धा दाखवेल। आपण बघू शकता हे आहे एअरपोर्ट एंट्री नांदेडची। आत्ताच मी बोर्डिंग पास कलेक्ट केलेली आहे। आता चेक इन स्टार्ट झालेला आहे, परंतु गर्दी आहे त्यामुळं ते सर्व झाल्यानंतर निवांत जाईल मी, कारण फ्लाईटला तर अजून बराच वेळ आहे। इथलं नांदेड एअरपोर्ट तर एवढं काही मोठं नाही आहे, साधारण एअरपोर्ट आहे। असो, मराठवाड्यामध्ये नांदेड एअरपोर्ट चालू आहे ती मोठी गोष्ट आहे। इथून नांदेड ते हैदराबाद फ्लाईट डेली असते। त्यानंतर अहमदाबादला पण फ्लाईट आहे आणि बँगलोरला पण फ्लाईट आहे। मला वाटतं याआधी जी ट्रूजेट एअरलाईन होती त्याचे मुंबईला पण कदाचित आहे, मी चेक केलं नाही, मुंबई पण आहे वाटतं। बरेच लोक फ्लाईट बुक करते वेळेस विंडो सीट घेण्यासाठी ऑनलाईन एक्स्ट्रा पे करतात 400-500 रुपये। तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगतो जी की तुम्हाला फ्रीमध्ये विंडो सीट कशी मिळेल आणि मी स्वतः मिळवलेली आहे। त्याची एक ट्रिक तुम्हाला सांगतो, कधीही ऑनलाईन तुम्ही सीट सिलेक्शन करू नका। तुमचे 400-500 रुपये एक्स्ट्रा वाया घालू नका। 2-3 तास आधी एअरपोर्टला या आणि जेव्हा तुम्ही बोर्डिंग पास कलेक्ट करता त्यावेळेस तिथे कोणी जेंट्स असतील किंवा लेडीज असेल त्यांना फक्त एक वेळेस रिक्वेस्ट करायची की विंडो सीट अवेलेबल आहे का। कदाचित जवळपास तर असतेच जर तुम्ही लवकर आले तर, आणि त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्हाला फ्रीमध्ये विंडो सीट मिळून जाते, जसं की मला मिळालेली आहे 1 रुपया खर्च न करता। खरं तर आजचा आमचा प्लॅन होता, मी, माझी वाईफ आणि माझा मुलगा, मी तिघांचे तिकीट बुक केले होते तिरुपतीला जाण्यासाठी। परंतु काही मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळं मुलाचा आणि वाईफचा प्लॅन कॅन्सल झाला। मी एकटाच आलो आहे। माझ्या मुलाची फर्स्ट फ्लाईट होती त्यामुळं मी एक मेल केला होता स्पेशल सर्व्हिससाठी। तर इथे स्टार एअरलाईनने एवढी चांगली व्यवस्था केली होती आमच्या स्वागताची। असो, मुलाचं फर्स्ट फ्लाईट सर्टिफिकेट रेडी करून ठेवलेलं आहे, आमचं स्वागत करणार होते। पूर्ण प्लॅन चेंज झाला आणि मी एकटाच आलो। इथले जे एअरपोर्ट इन्चार्ज आहेत नांदेडचे ते माझे चांगले मित्र आहेत। आमचे 2017 पासून चांगलीच ओळख आहे। त्यांची ओळख असल्यामुळं इथे चेक इनला किंवा बोर्डिंग पास घ्यायला काही जास्त वेळ लागला नाही। स्पेशल सर्व्हिस ऑलरेडी मला आधीच भेटलेली आहे आणि त्यांना रिक्वेस्ट केली तर आपल्याला विंडो सीट तर कधी भेटूनच जाते। दाखवतो, हे बोर्डिंग पास कलेक्ट करायचे इथून आणि पलीकडे जे आहे ते लगेज वगैरे तुमचं चेक केलं जाते। एवढं काही मोठं नाही एअरपोर्ट आणि इथं चेक इन वगैरे बोर्डिंग चालू आहे। जास्त पॅसेंजर वगैरे नाही आहेत, एवढं काही मोठं एअरपोर्ट नाही आहे। 5:30ची फ्लाईट आहे माझी, आत्ता जवळपास 4 वाजून गेलेत, वेळ आहे भरपूर। आता सिक्युरिटी चेक झालेलं आहे, आता मी फ्लाईटची वाट बघतोय। 5:30ला आहे, वेळ आहे। इथं नांदेड एअरपोर्टला रेस्टॉरंट आहे, तिथे कॉफी ऑर्डर केली आणि माहिती आहे का, कॉफीची टेस्ट काही एवढी विशेष नाही। 60 रुपयाची एक कॉफी आहे, त्यापेक्षा बाहेर घेऊन आलो असतो तर जमलं असतं। इथे 5:30चा फ्लाईटला 2 फ्लाईट एकाच टाईमला आहेत, बघून घ्या। आता
बेसिकली या साईडला जी आहे 5:30 वाजताच नांदेडवरून बँगलोरला पण फ्लाईट आहे आणि इकडे जी आमची आहे ती हैदराबादला 5:30 वाजताच आहे. दोन्ही फ्लाईट. टर्मिनल बहुतेक हेच आहे. सिक्युरिटी चेक इन वगैरे सर्व झालं आहे आणि टाईम झालेला आहे. आपली प्लेन इथं आहे. आता जातोय आपण जातोय आता. ओके घ्या. ही प्लेन जातोय हैदराबादला. वेळ आहे अजून जवळपास फक्त 1 तासामध्ये हैदराबादला पोहोचते. टाईम झाला आहे जाण्याचा. हे तुम्ही बघू शकता. सर्व पॅसेंजर्स येत आहेत. जास्त काही नाही आहेत. मला वाटते 20 पॅसेंजर असतील पूर्ण ह्याच्यात इथून. परंतु जी समोर आपल्या इथं बँगलोर दिसते, बँगलोरला भरपूर रिस्पॉन्स आहे. हैदराबादपेक्षा बँगलोर प्लेनमध्ये भरपूर पॅसेंजर्स आहेत. एंट्री झालेली आहे. आतमध्ये बसतोय. बघून घ्या. ते भरपूर आहे. एकूण बघून घ्या. ही प्लेन ठीक आहे. याआधी जे नांदेडवरून जी ट्रू जेट एअरलाईन होती ती यापेक्षा छोटी होती, परंतु त्याच्या कम्फर्टेबल सीट्स आणि विंडो ही एक्झॅक्टली सीट जवळ होती. परंतु या स्टार एअरचा काय आहे प्रॉब्लेम, या जेवढ्या काही विंडोज दिसतात त्या कम्फर्टेबल नाहीत. तुम्हाला सीट कम्फर्टेबल आहे, परंतु विंडोमध्ये पाहताना तुम्हाला असं बघावं लागणार आहे. एक्झॅक्ट तुमच्या फेसजवळ नाही आहे. तसं एकंदरीत ठीक आहे. ट्रू जेटपेक्षा थोडी मोठी आहे ही एअरलाईन. बँगलोरची फ्लाईट At this time, usage of luggage is not permitted now. Kindly store hand luggage in the overhead compartment or under the seat in front of you. For you who have an pleasant place experience with Star and wish to save on board with Star Air flight. Thank you. रेलवे स्टेशन में उम्मीद करना हूँ जलपान सेवा का आनंद उठाया होगा. हमारे कैबिन को कैबिन पाएंगे. कोई भी फेंकने वाला देवी सज्जनों, राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा हैदराबाद में सभी का स्वागत है. हमें सूचित करते प्रसन्न थे कि निर्धारित समय से पहले हैदराबाद पहुंच गए हैं. इस समय बाहर का तापमान 22 अंश सेल्सियस है. अब अपने मोबाइल फोन का प्रयोग कर सकते हैं. कुछ के पेटी बांधने का संकेत है. अपनी निर्धारित स्थान पर बैठे हुए कुछ के पेटी बांधे रखें. सामान का सावधानी से खोलें. अपना सारा सामान साथ ले जाएं. स्टार की नव तक सूचना, स्पेशल ऑफर, स्वभावी आकर्षण के लिए हमारे वेबसाइट www.star.in पर जरूर जाएं. यदि आपको हमारी सेवा से संबंधित कुछ प्रतिक्रिया देनी है तो हमारी मेल आई डी customer@star.in पर लिख सकते हैं. हम आशा करते हैं कि आप हमें दोबारा अपनी सेवा का अवसर देंगे, क्योंकि हम है स्टार है कनेक्टिंग इंडिया. धन्यवाद. जय हिंद. चलो, झाली फ्लाईट. आता निघालो आहे आम्ही. इकडे हैदराबादला पाऊस चालू आहे. 6:30 वाजले पण इकडे चांगलाच पाऊस चालू आहे. डायरेक्ट चालू आहे. पोहोचलो आता हैदराबाद एअरपोर्टला. आता इथून एक्झिट करतो. एअरपोर्ट मोठा आहे फिरायला. ऑलरेडी मी फिरलेलो आहे, त्यामुळे इथं काही जास्त फिरणार नाही. बघून घ्या. बोर झालो आहे आता. आता त्या ज्या गव्हर्नमेंटच्या बसेस असतात त्या बसेसनं लवकर स्टेशनला पोहोचतो आणि तिथे स्टे करतो. तिथे स्टे करायला उगाच बोर करतो.